राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी अजित पवार गटानं अत्यंत वेगानं आणि निर्णायक पावलं उचलली आहे. अजित पवारांच्या पत्नी आणि विद्यमान राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदासाठी निवड निश्चित करण्यात आली असून आज सायंकाळी 5 वाजता राजभवन येथे त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून अनेक राजकीय समीकरणं नव्याने आकार घेत असल्याचं चित्र आहे. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर केवळ शोक व्यक्त करण्यापुरते मर्यादित न राहता त्यांच्या गटानं नेतृत्वाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यावर भर दिलाय. रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करून पक्षाने एक स्पष्ट संदेश दिलाय की अजित पवार यांचा गट अजूनही सत्तेच्या केंद्रस्थानी आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आपली पकड सैल होऊ देणार नाही. पण हा निर्णय केवळ भावनिक आधारावर घेतलेला नसून पूर्णतः राजकीय गणितांवर आधारित असल्याचं बोललं जात आहे आणि त्याला कारण देखील तशीच आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील मतभेद संपून पुन्हा एकसंध राष्ट्रवादी उभी राहणार अशा चर्चा दिल्लीपासून मुंबईपर्यंत रंगल्या होत्या. पण राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे आणि तटकरे यांचा विरोध असल्याचंही बोललं गेलं. त्यातच आता अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार गटातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी उघडपणे एकत्र येण्याचे संकेत दिले. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी, आगामी निवडणुकांसाठी आणि मतदारांमध्ये संभ्रम दूर करण्यासाठी विलीनीकरण आवश्यक असल्याचा सूर शरद पवार गटाकडून लावण्यात येतोय. मात्र अजित पवार गटातील नेत्यांना हे विलीनीकरण आपल्या अटींवरच व्हावं अशी भूमिका घ्यायची होती. काही नेते मुद्दामहून विलीनीकरणाच्या चर्चा वेगानं पुढे नेत असल्याने आणि अजित पवार गटावर दबाव वाढत असल्यानं या सर्व चर्चांना ब्रेक लावण्यासाठीच सुनेत्रा पवार यांची घाईघाईत उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. त्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील एकत्र येण्याच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं जात होतं. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात याबाबत अधिकृत घोषणा होणार अशी चर्चा होती. नंतर विलीनीकरणाचं स्वरूप, पक्षातील पदांचं वाटप आणि सत्तेतील सहभाग यावर अंतिम तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा बोललं गेलं. पण अचानक झालेल्या अजित पवारांच्या निधनानं रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव पुढे करत अजित पवार गटानं उपमुख्यमंत्री पद हे आपल्या ताब्यात ठेवून आपली राजकीय स्थिती अधिक मजबूत केली आहे. जर विलीनीकरण झालं तर शरद पवार गटाकडून मंत्रिपदावर आणि महत्वाच्या खात्यांवर दावा केला जाण्याची शक्यता असल्यानं विशेषतः उपमुख्यमंत्री पदावर दावा होऊ नये म्हणून सुनेत्रा पवार यांची नियुक्ती आधीच करून अजित पवार गटानं आपलं स्थान सुरक्षित केलं असं बोललं जात आहे. यामागे आणखी एक मोठं कारण म्हणजे पक्षातील अंतर्गत एकता. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या गटातील आमदार आणि नेत्यांमध्ये नेतृत्वाबाबत संभ्रम निर्माण होऊ शकत होता. काही जण शरद पवार गटात जाण्याचा विचार करू शकले असते, तर काही स्वतंत्र भूमिका घेऊ शकले असते. ही परिस्थिती टाळण्यासाठी एक मजबूत चेहरा पुढे आणणं आवश्यक होतं आणि सुनेत्रा पवार या पवार कुटुंबातील सदस्य असल्यानं आणि महत्त्वाचं म्हणजे त्या अजित पवारांच्या पत्नी असल्या कारणानं त्यांच्या नावाला भावनिक पाठबळ तर मिळतंच, पण राजकीय वारसदार म्हणूनही त्यांना सहज स्वीकारलं जाऊ शकतं. त्यामुळे पक्षातील फूट रोखण्यासाठी आणि सर्वांना एका नेतृत्वाखाली बांधून ठेवण्यासाठी त्यांचं नाव पुढे करण्यात आलं. त्यात अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे राजकीय वारसदार कोण हा प्रश्न सातत्यानं चर्चेत होता. कधी त्यांच्या मुलाचे म्हणजेच जय पवार आणि पार्थ पवार यांची नावं पुढे येत होती, तर कधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना पुढे करण्याची चर्चा होती. काही वेळा तर अजित पवार गटाचे अस्तित्वच टिकेल का असा प्रश्नही उपस्थित केला जात होता. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देत अजित पवार गटानं एक ठाम आणि स्पष्ट निर्णय घेतला. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देऊन पक्षानं कार्यकर्त्यांना, आमदारांना आणि राजकीय प्रतिस्पर्ध्यांनाही एकच संदेश दिलाय की अजित पवार गट कमजोर झालेला नाहीये, तर नव्या नेतृत्वासह आणखी मजबूत होत आहे. दरम्यान मंत्रिमंडळात कोणते बदल होणार यावरही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्याकडे असलेली अत्यंत महत्वाची अर्थ आणि नियोजन खाती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवण्याची शक्यता वर्तवली जाते. यामुळे राज्याच्या आर्थिक धोरणांवर थेट मुख्यमंत्र्यांची पकड अधिक मजबूत होणार असल्याचं चित्र आहे. तर सध्या सुनेत्रा पवार यांना कोणतंही खातं न देता केवळ उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली जाऊ शकते. पुढील मंत्रिमंडळ विस्तारात परिस्थितीनुसार त्यांना महत्वाचं खातं देण्यात येईल असे संकेत आहेत. एकंदरीत पाहता अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय रिकाम्या जागेवर सुनेत्रा पवार यांच्या रूपानं अजित पवार गटाने तात्काळ आणि रणनीतीपूर्ण तोडगा काढलाय.
हा निर्णय भावनिक नाही तर पूर्णपणे राजकीय भविष्याचा विचार करून घेतलेला आहे. विलिनीकरणाच्या चर्चांवर नियंत्रण ठेवणं, पक्षातील एकता अबाधित ठेवणं, नेतृत्वावर पकड मजबूत करणं आणि सत्तेतील आपलं स्थान सुरक्षित करणं, या सर्व उद्दिष्टांचा समतोल साधत अजित पवार गटानं हे मोठं पाऊल उचललं. आगामी काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात आणखी मोठे निर्णय, घडामोडी आणि उलथापालथी पाहायला मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.